पलूस न्यूज एक्सप्रेस। या मातीत या जिल्ह्यात भारतरत्न आज करुणा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठ्यांचा जन्म झाला। अण्णाभाऊ साठ्यांनी लाल तारा काढलेलं होतं, त्यातून समाज प्रबोधनाचं कार्य ते करत होते। तर आता संत महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला माझी महिना नावावर राहिली। महिना म्हणजे आज आमचा महाराष्ट्र संत महाराष्ट्र झाला पाहिजे, आमचा महाराष्ट्र आमच्या महाराष्ट्रात राहायला पाहिजे, कोणाच्या गावणीला बांधायचं नाही। तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी एक गीत सादर करतील आमचे कलाकार साठेभाऊ।
आमदार विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी सर्वांना परिचित असेल की शासन यांच्याकडून एक आपल्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होण्याचं मॉडेल कसं असलं पाहिजे या अनुषंगाने एक अभियान शासनाने घोषित केलेलं आहे। त्या अभियानाचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। या अभियानामध्ये आपल्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभाग घ्यायचा आहे आणि दिलेल्या 7 घटकांमध्ये 7 प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत विकासाचे। त्या विकासाच्या 7 घटकांवरती आपल्याला काम करायचं आहे आणि त्यानंतर या अभियानाचा कालावधी जो आहे तो सप्टेंबर ते डिसेंबर असा असणार आहे। म्हणजे आपल्याला आपल्या गावामध्ये जी काय कामं करायची आहेत ती या 3 महिन्यांमध्ये करायची आहेत आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण केलेल्या कामाचं परीक्षण मूल्यमापन हे शासनाकडून केले जाणार आहे। तरी त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना या अभियानाची ओळख व्हावी यासाठी आपण ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। उपस्थित या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या भरूच तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामस्तरीय यंत्रणेमध्ये काम करणारे आमचे ग्रामपंचायत अधिकारी, आमचे रोजगार सेवक, आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी, ऑपरेटर्स, तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व माझे विभाग प्रमुख या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपल्या पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी सन्माननीय तातोडे साहेब ज्यांनी यापूर्वी अशा प्रकारच्या अभियानांमध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाचा अनुभव आहे असे तातोडे सर आपल्याला या अभियानासंदर्भात त्यांचं मार्गदर्शन सादर करतील। तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपल्या सर्वांना संबोधित करावं। की या देशामध्ये कुठे मी गरिबी असता कामा नाही, कुठं आरोग्य कमी असता कामा नाही, कुठं महिलांच्यावर आणि बालकांच्यावर अन्याय होता कामा नाही, असं गृहीत धरून त्यांनी एक शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम त्यांनी जाहीर केला। हा कार्यक्रम 30 सालापर्यंत करायचा, 30 साल, आता राहिली किती 5 वर्ष। कार्यक्रम डिक्लेअर कधी झाला 13-14 झाला। तो आपल्या देशात कधी स्वीकारला 1 एप्रिल 16 स्वीकारला। 1 एप्रिल 16 नंतर आपण अजून गावामध्ये ते काय शाश्वत विकासाचा कार्यक्रम काय मोजकी गावं खंडोबाची वाडी आणि कुंडल सारखे आणि 4-2 गावं जर घेतली तर इतर कुठल्या गावाला हा कार्यक्रम फारसा माहित नाही। राज्य शासनानं तो कार्यक्रम प्लस आता गावाच्या गरजा काय बघून त्यांनी हा अतिशय कार्यक्रम चांगला केलेला आहे। काय तो या जागतिक संघटनेनं युनोनं काय ठरवलं की जागतिक परिवर्तन कार्यक्रम हा 17 गोल होते। गोल म्हणजे काय ध्येय, काय ध्येय होती? गाव गरीबमुक्त असावं, गाव आरोग्यदायी असावं, गाव रोजगारयुक्त असावं, गाव महिला फ्रेंडली असावं, असे 17 गोल होते आणि त्याची उद्दिष्ट किती होती? 169 उद्दिष्ट होती। आपण काय केलं? आपल्या केंद्र शासनानं 17 गोलचं रूपांतर केलं आणि त्याचे नवरत्नमध्ये रूपांतर केलं। नवरात्र म्हणजे काय? 9 संकल्पना केल्या। काय संकल्पना आहेत त्यात? आपल्या देशातलं प्रत्येक गाव रोजगारमुक्त, रोजगारयुक्त, गरीबमुक्त, रोजगारयुक्त झालं पाहिजे। 2 नंबर काय? आरोग्यदायी झालं पाहिजे। 3 नंबर काय? बालस्नेही गाव झालं पाहिजे। 4 नंबर काय? जलसमृद्ध गाव झालं पाहिजे। 5 काय? हरित व स्वच्छ गाव झालं पाहिजे। 6 नंबर काय? सगळ्या गावांची मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे। 7वं काय? सामाजिकदृष्ट्या तेढ असणारं गाव असावं, सामाजिक म्हणजे समाजामध्ये। 8वं काय? सुशासनयुक्त गाव। 9वं काय? महिला स्नेही गाव। तुम्ही म्हणजे साहेब भाग प्राप्त सांगितलं, हे मला कुठे तर कामाच्या निमित्तानं आल्यामुळं मी तुम्हाला एवढं सांगितलं। त्यातल्या काय संकल्पना यामध्ये घेऊन आपल्या शासनानं हा कार्यक्रम आखलेला आहे। या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पटणार नाही की या कार्यक्रमामध्ये अतिशय 100 प्रकारचा पेपर आहे। पहिला विषय असा आहे, साहेब म्हटले घटक, त्यामध्ये
तुम्हाला रिपीट झालं तर उद्या साहेबांनी सांगतील काय घटक पहिला सुशासित गाव. सुशासित म्हणजे काय लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन. दुसरं काय सक्षम पंचायत. सक्षम पंचायत म्हणजे काय की आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असावी. आता सुशासनयुक्त गाव आहे ते शाश्वत विकासाच्या कल्पनेमधलं आहे. सक्षम गाव काय राज्य शासनाचं आहे. काय सक्षम असावं CSR फंड घ्यावा, लोकवर्गणी घ्यावी, स्वनिधी गोळा करावा. आमच्या इथे काय मंडळी असे आहेत सरपंच आणि काय ग्रामसेवक काय म्हणतो मी बरं का की ग्रामपंचायतमध्ये पैसा फार राखून ठेवतात आणि काय मंडळी आला की पैसा म्हणजे आपल्याली काही कुटुंब आहे ती बचत करणारी आणि खर्च करणारी. तशी ग्रामपंचायत प्रकार आहे. 21 वर्ष टीपीशिप केल्यामुळे माझा अनुभव आहे. आपल्या घराचा कारभारी जर जागृत असेल तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या अंगणवाडीची ताई चांगले त्या अंगणवाडीची पोरं अधिकारी झाल्याशिवाय राहतात. ज्या अंगणवाडी शाळेचं शिक्षक चांगलं आहे त्या शिक्षकाची पोरं सुद्धा हुशार झाल्याशिवाय नाही. आम्ही सुद्धा किरकोळ अधिकारी झालो तर आम्ही सुद्धा मराठी शाळेतल्या हायस्कूलमध्ये शिक्षकाचे नाव घेतो. तुम्ही सुद्धा साहेब शिक्षकाचे नाव घेणार की मी त्यांच्यामुळे घडतो. मग एक लक्षात घ्या जसं घरदार एखाद्या कर्तव्यकार माणसामुळं चांगलं होतं तसं आमचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी हे आमच्या गावाचे कुटुंब प्रमुख आहेत. तुम्ही जर गावाला वळण लावलं गावाला एकत्र केलं आणि सगळ्या पद्धतीनं हे केलं हा तालुका अतिशय वैचारिक लेवलला चांगला आहे. मी जर तालुक्यात मध्ये काम केलंय, मी आटपाडीला केलंय, मी उस्मानाबादला केलंय. त्या मनानं चांगला कार्यक्रम या तालुक्यामध्ये होऊ शकतो. या बक्षीसाठी करू नका. बक्षीस मस्त आहे. पहिल्या गावाला तालुका लेवलला 2 कोटी आहे, दुसऱ्याला 1.5 कोटी आहे, तिसऱ्याला 1.25 कोटी आहे. बक्षीस असे काही करतील तर तुमच्या पद्धतीने असेल. बक्षीस कितीला मिळणार आहे? तिघाला मिळणार. काय लोक ऑलरेडी एखाद्याला सुदृढ अगोदरच पोहोचलं बाळ सुदृढ असेल आणि त्याला पैलवान तर आहे मला लय खर्च येणार नाही. पण जे अगोदर नरम आहे त्याला पैलवान त्याला लय त्रास होणार आहे. मग ह्या लक्षात घ्या आपल्याला एक फायदा आहे. लक्षात घ्या तुम्ही भले बक्षीस नाही मिळू दे. बक्षीस आता BDO साहेबांची आमच्या DPO साहेबांची सगळ्यांची इच्छा आहे. लक्षात घ्या आपल्या गावाला बक्षीस मिळालं तर कर्ज घेऊन संडास बांधतो. आपल्या तालुक्याला बक्षीस मिळालं म्हणून आपल्या तालुक्यासाठी आपण करायचं आणि तालुका पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला तुमचा येऊ शकतो. एक लक्षात घ्या एक पोपट पवार हिवरे बजाज जागतिक लेवलला नेऊ शकतो. काय माणूस आहे सामान्य विकम झालेला माणूस आहे. आणि तुमच्यातला मी जर आपण ठरवलं तर मला निश्चित तर तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आपले एक तरी गाव असेल एवढं तुम्हाला नक्की सांगतो. फक्त आता जो 100 मार्काचा पेपर आहे त्या 100 मार्काच्या पेपरमध्ये काही मुद्दे येतात ते तुम्ही सांगितलं आणि याच्यामध्ये जिल्ह्याला कार्यशाळा झाली परवा. गट राजकारण आता मला वाटतं 14 का 15 ग्रामपंचायतच्या आपल्या निवडणुका पुढे. परंतु एक संधी आहे का ज्या निवडणुका आहेत पुढे त्या लोकांना जाता या अभियानामध्ये काम करायची गावाला वेगळं काहीतरी देण्याची संधी. आणि पुढची जी लोक काही सदस्य आहेत काही अजून सदस्य नसतील ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहे. त्यांना अशी संधी आहे का पुढे आल्यानंतर याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं काम होईल आणि पुढच्या वेळेला माझं गाव सुजलाम समृद्ध कसं होईल हे सुद्धा याच्यामध्ये काम करण्याची संधी आपण निर्माण करून देणार आहे. तर त्यासाठी माझी सरपंच महोदयांना विनंती आहे आज या ठिकाणी कुठले घटक बोलवले. माझा ग्रामपंचायतचा कर्मचारी सुद्धा या अभियानामध्ये फार महत्वाचा आहे. फार बारीक सारीक विचार करून आम्ही लोकांना बोलवले जाते. माझी CRP ताई सुद्धा या ठिकाणी बोलवलेले. माझे पाणी पुरवठ्याला नोकर असेल, माझा ऑपरेटर असेल, माझे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य असतील यांना सुद्धा या ठिकाणी बोलवले. ते प्रशिक्षण पेपर वगैरे आता तुम्हाला मी गुणांकन सांगणार आहे परंतु तुम्ही थोडं बोर होणार. हे लगेच डोक्यावरनं जाणार फार मोठं काहीतरी ओझं तुमच्या डोक्यावरती दिले असं होणार. परंतु तेवढं काय ओझं घेऊन तुम्ही जायचं नाही. एकदम हे इथं सोडायचं गावात जायचं आणि हे वेळासारखं आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन
जास्त दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावरती घ्यायचं नाही. मी विस्तार अधिकारी ना, मी विस्तार अधिकाऱ्याची माझी भूमिका या अभियानामध्ये काय तेवढीच फक्त बघायची. मी सरपंच आहे, सरपंचांची भूमिका काय? सरपंचांची भूमिका मी काय म्हणतो, हे शरीर म्हणजे सरपंच आणि हे जे अवयव आहे ते सर्व माझे सर्व शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत सदस्य असतील, शेती विभाग असतील, जे विविध विभाग ते, आणि ते सक्षम झालं तर माझं शरीर सक्षम होणार आहे, मी सक्षम होणार आहे. त्या पद्धतीनं आपलं गाव सक्षम होणार आहे. त्यामुळं एक मार्क त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. शाळेसाठी 4.5 मार्क, अंगणवाडीसाठी 2 मार्क, बघा कर वसुलीसाठी 6 मार्क. तर मी कर वसुलीचं आव्हान करणार आहे या ठिकाणी. ही सुरुवात आपण जगाला काही सांगायला जाऊ नका. तुम्ही लगेच गावात गेल्या दुसऱ्या सामन्यात आपल्याला अभियानामध्ये भाग घ्यायचा आहे, आपल्याला पहिला नंबर आणायचा आहे आणि आपल्याला बक्षीस मिळवायचं आहे असं काय सांगू नका. तुम्ही जावा, फक्त आपलं कर्तव्य काय, आपल्या पदाचं काम काय. पहिल्यांदा गेल्या आपली घरपट्टीला कर वसुलीला 6 मार्क द्या. तर तिथून सुरुवात करू आपण. माझ्या गावाची माझी घरपट्टी मी गेल्या 2 दिवसात भरणार. ग्रामपंचायत भरणार ना, काय भरणार? काय तुमच्या समस्या असतील त्या समस्या सोडवा, आम्ही गावामध्ये येणार आहे. पहिला संकल्प हा करूया, माझं कर्तव्य पहिल्यांदा बघूया आणि मग तिथून पुढे सुरुवात करायची. तात्या निर्मल ग्राम कसं केलं आपण? पहिल्यांदा आमच्या घरी पण शौचालय नव्हती, मी जतमध्ये होतो त्यावेळेला शौचालयाचं गावाकडे, माझ्या घरी पण शौचालय नव्हतं. त्यावेळेला आम्ही सुरुवात केली. शौचालय बांधल्यावरती किती अडचण येतात, बांधताना किती अडचण येते हे बघायचं म्हणून लोकांना तसं आता करा. घरपट्टी आपण काय म्हणतो, बसलो लोक भरत नाही, काय नाही, कनेक्शन कट करायला पाहिजे, हे बघायला पाहिजे. आपल्या समस्या किती वेगळ्या, तशा जगाच्या समस्या. मी तर म्हणतो या ठिकाणी आपण, मला वाटतं बरोबर 350 खुर्च्या, 350 खुर्च्यांपैकी जवळपास मला वाटतं 10-15 खुर्च्या रिकाम्या असतील. परंतु मी माझ्यापासून असं ठरवायचं त्याचे माझे कर्तव्य की आपण कर्तव्य पहिल्यांदा बघवायला सुरुवात करायची आणि मग अभियानाला सुरुवात करायची. पहिल्यांदा आज जिल्हा परिषदेच्या शाळेत, त्या शाळेमध्ये उद्या तुम्ही गेलं पाहिजे, अंगणवाडीमध्ये गेलं पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी आहेत. आपल्या बचत गटाचं काम फार मोठं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग. ग्रामपंचायत आमचे डाटा ऑपरेटर बोलवले, सीएससी सेंटर ज्या ठिकाणी आपण सुविधा देतो ग्रामपंचायत म्हणून, त्या सुद्धा सुविधा आपण चांगल्या प्रकारे दिल्या पाहिजे. तर हे प्रत्येकाची भूमिका या अभियानामध्ये क्लिअर करते. आता मंत्री महोदय, आदरणीय आमदार महोदय आता उपस्थित राहणार, 4-5 मिनिटात ते येतील. तर तुम्हाला सांगतो आमदार महोदय, आपण कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला थोडक्यात सांगतो का आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर या सर्व गोष्टी आपण तात्यांचं मार्गदर्शन घेणार होतो. परत पेपर आपण सारे मिळून करू का, समृद्धीने उजळेल आपले काम. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत या तालुकास्तरीय कार्यशाळेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. नमस्कार. अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि अप्पा प्रज्वलना, अंधकार सार्वजनिक राज्य अभियान सफल होते या ठिकाणी आदरणीय आमदार महोदयांच्या शुभ हस्ते होत आहे. भारताचा स्वराज्य ग्राम तुकडोजी महाराजांनी मार्ग दाखवितो. गाव स्वच्छ सुंदर व्हावा, माणूस माणसाशी जोडला जावा, मार्ग दाखवतो, समता बंधुता जीवन बदलले. गाडगे बाबांनी आदर्श दाखवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात होत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जे अभियान सरकारनं दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय प्रकाशित करून आपल्या सर्वांच्या समोर आणलेले आहे। त्या अभियानाची राज्यस्तरीय कार्यशाळा ही दिनांक 26 ऑगस्ट या दिवशी आमची पार पडलेली आहे आणि या अभियानाचे एक भाग म्हणून आज तालुकास्तरीय कार्यशाळाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यशाळेसाठी उपस्थित त्या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार आदरणीय विश्वजित जी कदम यांचं सर्वप्रथम मी पंचायत समिती परिवाराकडून सहर्ष स्वागत करतो। त्याबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय महेंद्रप्पा यांचे देखील या ठिकाणी स्वागत करतो। उपस्थित माजी गटविकास अधिकारी सन्माननीय ताकुर्डे साहेब, आमचे सगळे विभाग प्रमुख आणि अत्यंत उत्साहानं या पलूस तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्तरावर काम करणारे माझे सर्व अधिकारी कर्मचारी बंधूंनी यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे आपण गेल्या 1 तासापासून या अभियानासंदर्भात प्राथमिक माहिती सगळ्यांनी घेतलीच आहे। सर, या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गावामध्ये ज्या काही विकासाच्या योजना आपण राबवल्या जातो त्या सगळ्या विकासाच्या योजनांचा सार या अभियानामध्ये आहे। या अभियानामध्ये एकूण 7 प्रकारचे मुद्दे आहेत आणि त्या 7 मुद्द्यांच्या आधारे ग्रामपंचायतीचं परीक्षा होणार आहे। त्या परीक्षेचा पेपर 100 मार्कांचा आहे। 100 मार्कांपैकी जी ग्रामपंचायत जास्त मार्क संपादित करेल त्या ग्रामपंचायतला तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर अशा 4 ठिकाणी बक्षिसांची या ठिकाणी तरतूद केलेली आहे। आणि सर, सांगायला खूप मोठा अभिमान वाटतो की राज्यस्तरीय पहिलं बक्षीस आहे ते 665 लाख रुपये, तो प्रचंड मोठा असा आहे। म्हणजे जी ग्रामपंचायत राज्य स्तरावरती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल किंवा ज्या ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक येईल त्या ग्रामपंचायतला 665 लाख रुपये एवढ्या भव्य रकमेचं प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे। बक्षीस हा एक भाग असतो, परंतु हे जर अभियान आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये राबवलं तर तळागाळापर्यंत ग्रामविकासाचा घटक किंवा ग्रामविकासाचा उद्देश हा तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर हे अभियान आपल्याला सक्षमपणे राबवलं गेलं पाहिजे। आणि मला खात्री आहे की साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याने याआधी पण खूप अभियानांमध्ये सरस कामगिरी केलेली आहे आणि या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो की या देखील अभियानामध्ये आपण सर्व ग्रामपंचायती सहभागी होऊया, जास्तीत जास्त चांगलं काम करूया आणि आपल्या तालुक्याचं नाव अगदी राज्य स्तरावर, देश स्तरावर कसं होईल या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। तर आपण या ठिकाणी मशालीचं देखील पूजन आणि तिथं प्रज्वलित करण्याचं कार्यक्रम देखील आपल्या हस्ते आपण घेणार आहोत। या मशालीचा उद्देश असा आहे की ही मशाल इथून पुढे सलग 100 दिवस, आपल्याकडे 100 दिवस आहे या अभियानामध्ये काम करण्यासाठी, तर 100 दिवस ही मशाल तेवत राहील आणि ही मशाल घेऊन आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीत जाणार आहोत। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्या मशालीचं स्वागत केलं जाईल आणि त्या मशालीच्या मार्फत आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरूया, प्रत्येक गावामध्ये आम्ही अशाच प्रकारची सभेचं आयोजन करून या अभियानाची जनजागृती करू आणि जास्तीत जास्त लोकांचा यामध्ये कसा सहभाग येईल या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करू। तर याचं देखील प्रज्वलित करण्याचं काम आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत। पुन्हा एकदा उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो आणि यानंतर आपण पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया। कार्यशाळेसाठी उपस्थित स्वागत आणि सत्कार एक रोप आणि पुस्तक देऊन आपण गटविकास अधिकाऱ्यांनी करावं असं सांगितलं। यानंतर सरपंच समितीचे अध्यक्ष
सर्व आपले लाडके आमदार माननीय विश्वजित कदम साहेब, तसंच आप्पा येके बापू आणि व्हिडिओ साहेब, एखादं नाव माझ्याकडून मिसळेल, मात्र आज आम्ही कार्यशाळेसाठी आलेलो आहे आणि माझं मत असं आहे की ह्या कार्यशाळेमध्ये प्रत्येक सरपंचानं आपण स्फूर्तपणे भाग घेतला पाहिजे. मगाशी आपल्याला ठाणे साहेबांनी सांगितलं की गाव तिथलं राजकारण असणारच आणि आपल्याला त्रास होईल असं प्रत्येक सरपंचाला वाटणार. मात्र माझं मत आहे की ह्या गोष्टी आपणच ठरवत असतो आपल्या मनानं की आपल्याला त्रास होईल. मात्र असं काही नसतं. एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर जर निर्णय सरपंचाचे ठाम असतील तर गाव सुद्धा काही करू शकत नाही. मात्र निर्णय घेताना ते अचूक आणि व्यवस्थित घेतले पाहिजे. आपल्याला सगळ्यांना आमदार साहेबांचा भरपूर पाठिंबा आहे किंवा आमदार साहेब आपल्याला सर्वतोपरीनं मदत करणार आहे आणि मला तर असं वाटतं की पोलीस तालुक्यातल्या बरेच गावांचा नंबर आला पाहिजे. आता मागच्या वेळेला कुंडल आणि आपल्या ठोकबाच्या वाडीचा नंबर आला तर अभिमानानं आपल्या आमदारांनी किंवा सगळ्या लोकांनी सांगितलं पाहिजे की बरेचसेच नंबर पोलीस तालुक्यातले आले आणि त्यासाठी आपल्याला सर्वतोपरीने ते मदत करतील. आपण पण आपल्याला काय अडचणी आहेत त्या वेळोवेळी त्यांना सांगितलं पाहिजे. मी कसं सांगू किंवा ही अडचण माझी दूर होईल का हे कधीही मनात तुम्ही ठेवू नका आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे गावातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन स्त्री पुरुष सर्वजण कुठल्याही पार्टीचा कोणीही असू दे, कुठलेही सदस्य कुठल्याही पार्टीचे असू दे, सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या गावाचं उत्कृष्ट काम केलं तर आपल्याला नक्की नंबर येईल. मात्र नंबर आणण्यासाठी आपला नंबर आला नाही म्हणून कुणी नाराज व्हायचं नाही. नंबर येण्यासाठी आपल्या गावात काही ज्या आपण सुधारणा केल्या त्या सुधारणा सुद्धा बरेच दिवस गावात राहणार आणि त्यामुळे गावातली प्रगती होईल. परत पुढचा कोण सरपंच त्याच्या मनात की बाबा इथून पुढच्या सुधारणा आपण कराव्या. माझं असं मत आहे की प्रत्येकानं त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन त्याचा व्यवस्थित असा सदुपयोग करावा. आपल्याला हा एक चान्स आलेला आहे की बाबा 100 दिवसात आपल्याला हे करायचं आहे. तर मला वाटतं तसं सगळ्यांना ते शक्य आहे आणि सगळ्यांनी त्यात भाग घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यशाळेला उपस्थित असणारे आपल्या पलूस पडेगावचे दमदार आमदार माननीय विश्वजितजी कदम साहेब, त्याचबरोबर पलूस तालुक्याचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आप्पा, त्याचबरोबर जेके बापू, पलूस तालुक्याचे व्हिडिओ राजेश कदम साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आम्ही आल्यापासून मोलाचं मार्गदर्शन केलं ते तातोडे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे ते सर्व गावचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणेत गावाच्या तळापर्यंत काम करणारे सर्व, अंगणवाडी असेल आणि इतर सर्व असतील, त्या सर्वांना या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे आपल्या सर्वांना की या माध्यमातून शासन आपल्या पाठीशी उभा आहे आणि गाव या स्पर्धेमध्ये जे काही स्पर्धेचे निकष आहेत त्या निकषाला पात्र राहून जर चांगलं काम केलं तर गावाला आपल्या एक सन्मान मिळेल. पैसे तर मिळतीलच पण त्याबरोबर सन्मान मिळेल. पैसा मिळू शकतो, सन्मान, अभिमान, मान हा महत्वाचा असतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात. हे जे पॅरामीटर आहेत त्याच्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, काही राहिलेल्या असतील तर त्याच्यावर लक्ष देऊन सगळ्यांनी केलं आणि सर्वांना सोबत जाऊन जर हे काम आपण पुढे चालू ठेवलं तर निश्चित आपल्या गावाला, आपल्या प्रत्येकानं असं केलं आणि आपल्या गावाला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केला. मी का मिळवू शकत नाही असं एक आपण आपल्या मनामध्ये ठाणलं किंवा मानलं तर आपण करू शकतो. एक गोष्ट असते, आपण जिंकायचं ठरवलं तर जिंकतोच आणि हारायचं ठरवलं तर हारतो. मान लिया तो जीतता है, ठान लिया तो भी जीतता है, लेकिन कोई भी लक्ष्य इंसान के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. आपल्याला लढायचं प्रत्येकाला. हे मिळवायचं असेल तर आपल्याला लढलं पाहिजे.
आणि आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, ते सर्वांना सोबत घेऊनच. आणखी एक सांगतो, कोई भी मंजिल इंसान के साथ से बड़ी नहीं. कोई भी मंजिल है वो चित्रपट कुठला होता ते सांगा आपल्याला ठरवल्यानंतर कुठल्या उंचीपर्यंत जाता येतं. जी उंची गाठायसाठी फक्त आपल्यामध्ये उमेद पाहिजे, जिद्द पाहिजे आणि एक ताकद पाहिजे, ऊर्जा पाहिजे तिथपर्यंत पोहोचायची. मंजिल कितनी भी ऊंची क्यों न हो, मंजिल कितनी भी ऊंची क्यों न हो, उसके रास्ते हमारे पैरों के नीचे होते हैं असा विश्वास पाहिजे. आवाज तुटून पडला तरी त्याच्यावर पाहिजे उभा राहायची जिद्द पाहिजे. आणि जिद्द पाहिजे तर जिंकणं अवघड नाहीये. कोणीतरी पहिला येणार आहे तुम्ही असायला पाहिजे, अशी जिद्द पाहिजे. या जिद्दीतून जर तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला निश्चित यश मिळेल. मी माझ्या हलावाडी गावच्या वतीनं यासाठी प्रयत्न करेन आणि सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न होईल. आणि माझं गाव पहिले अशा आशेनच मी लढणार आहे, राबणार आहे आणि मदत करणार आहे. त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभियानामध्ये आपल्या तालुक्याचा दुसरा नंबर आला होता. त्यामध्ये मला वाटतं ताकुडे साहेब, मिलक सावंत मॅडम यांनी चांगलं काम केलं होतं. त्याचप्रमाणे मागं आपल्याला कुंडल आणि खंडोबाचीवाडी या 2 ग्रामपंचायतचा देशामध्ये नंबर आलेला आहे. असंच अभियान राबवण्याची आपला नवीन एक संधी आलेली आहे आणि मला खात्री आहे आपला तालुका नक्कीच यामध्ये भाग घेऊन आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करेल आणि ते आपण सर्व आमच्या सहकारी मित्र सरपंच मंडळीने करावं असं मी त्यांना आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पळूस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आता आपल्या पळूस तालुक्यामध्ये सुरू होत आहे, त्या अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे पळूस तालुक्याचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय महेंद्र पलाड, आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, कार्यक्षम अधिकारी सन्माननीय राजेशजी कदम असल्यामुळे जबाबदारी जास्त इथे उपस्थित असणारे दुलोटीचे मालक आणि त्यातले एक पालक आणि एक चालक आणि खऱ्या अर्थाने पळूस तालुक्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, मानसिक उद्योग समाजाचे सर्वेसर्वा आदरणीय जे.के. बापू, इथे उपस्थित असणारे माजी गट विकास अधिकारी सन्मान्य मधुकरजी देशमुख काकुलेजी, इथे उपस्थित असणारे सरपंच समितीचे सन्मान्य अध्यक्ष ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, दुर्गतीचे सुपुत्र सन्मान्य विजयप्पा अरगुणे, गट शिक्षण अधिकारी सौभाग्यवती तेजस्वी पवार, तालुका मुख्याधिकारी सौभाग्यवती नम्रता भोळे, प्रकल्प अधिकारी गोड मॅडम, या ठिकाणी सन्मान्य प्रदीप सुरे, सन्मान्य सुधीरजी मोरे, श्री DC रामदेव विस्तार अधिकारी, इथे उपस्थित असणारे सर्व पळूस तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपस्थित असणारे उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या भगिनी सरपंच, काही जणी बरोबर आलेले त्यांचे मिस्टर सरपंच, सगळेजण घेऊन आले की आम्हाला माहित नाही. उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या महिला भगिनी सदस्य, पत्रकार, उपस्थित सर्व पंचायत समितीचे अधिकारी बंधू, प्रथमतः आजच्या या अत्यंत महत्वाच्या
राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अत्यंत चांगल्या कार्यक्रमास मला येण्यास उशीर झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची, विशेषतः आमच्या माता भगिनींची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. आणि सन्माननीय राजेशजी कदम जे आपले व्हिडिओ आहेत त्याची आवर्जून या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यशाळेला मला बोलवलं व तिथे उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल राजेशजी कदम आणि त्यांचे सर्व सहकारी पंचायत समितीचे अधिकारी यांचे मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. खरं तर आज ही कार्यशाळा तुमच्या माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची, कारण आपला भारत देश, महाराष्ट्र राज्य, एकूण आपला सांगली जिल्हा आज ही 60 ते 70% ही जी लोकसंख्या आहे, जे काय आपलं दळणवळण ग्रामीण भागातलं चालतं हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य लढ्यात आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्माजी गांधींनी त्या काळात सांगितलं होतं की देश विकसित करायचा असेल तर खेड्याकडे चाला आणि ग्रामीण भागाला समृद्ध करण्याचं, ग्रामीण भागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना, तिथल्या ग्रामीण भागामध्ये असणारे जे ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, तिथल्या आपल्या माता भगिनींना समृद्ध करायचं, त्यांना ताकद देण्याचा दृष्टिकोन हा स्वातंत्र्य लढ्यापासून सातत्याने आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे. तसं पाहिलं तर देशामध्ये कुणाची का सत्ता असणार, पण पंडित नेहरूंपासून स्वर्गीय इंदिरा गांधींपासून स्वर्गीय राजीव गांधींपासून ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ते मनमोहन सिंगांपर्यंत आणि आता असणारे जे काही सत्ताधारी लोक आहेत राज्यात असतील, या सगळ्यांनी नेहमीच ग्रामीण भागाला प्राधान्य देत आपल्या ग्रामीण भागाचं सगळंच अर्थकारण असेल, तिथले रस्ते असतील, तिथले सांडपाण्याची व्यवस्थेसाठी उदाहरणे असतील, तिथल्या सहकारी संस्था असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये एखादं गाव कसं विकसित होईल त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन विकसित करण्याचा मनापासून प्रयत्न केला. केंद्र सरकारची, राज्य शासनाची अनेक योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातला थेट फायदा कसा होईल हा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हळूहळू त्याच्यात पारदर्शकता कशी येईल आणि थेट लोकांना त्या गावात राहणाऱ्या जास्तीत जास्त फायदा, ती कुठली का जाती धर्मातील असो, कुठल्याही समाजातली का असो, त्या सगळ्यांना फायदा कसा होईल हा पाहण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला. मला वाटतं ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गेले 20-25 वर्षापासून काम केलेलं आहे त्या सगळ्या कदाचित लोकांना आठवत असेल की पूर्वी जेव्हा एखाद्या गावाच्या विकासासाठी निधी यायचा तर तो ग्राम जिल्हा परिषदेमध्ये यायचा, राज्य शासनाकडनं जिल्हा परिषदेचा पंचायत समितीला यायचा, पंचायत समितीच्या माध्यमातून गावाला पोहोचायचा आणि त्यातनं मग ठरलं जायचं की त्या गावातला कुठला वॉर्ड या कुठल्या समाजातली काय लोकवस्ती असेल त्या लोकवस्तीवरचा किंवा त्या वॉर्डवरचा विकास हा कसा करायचा. परंतु गेले 5-10 वर्षांपासून आता ही पद्धत बदलली आणि मोठ्या प्रमाणात त्यात बदल झाले. आता जो काही राज्य शासनाचा, केंद्र सरकारचा निधी असतो तो वेगवेगळ्या योजनेअंतर्गत थेट जास्तीत जास्त ग्रामपंचायतीला आहे आणि म्हणून तुम्हाला नजीकच्या काळात या ठिकाणी लक्षात आलं असेल की जेवढी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक चुरशीची होती तरी तेवढी ग्रामपंचायतीची होती आणि म्हणून बऱ्याचदा ग्रामपंचायतीचे आपले सर्व सरपंच सदस्य हे नेहमीच प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असते माझ्या गावाचा सार्वजनिक विकास झाला पाहिजे. कधी कधी कोणतरी सरपंच आपल्या वॉर्डात सुद्धा माप देतो, ते काही गैर नाही. प्रत्येकाला वाटतं मी ज्या वॉर्डात पहिलं निवडून आलो आणि ज्या वॉर्डात निवडून आलो म्हणून गावाचा सरपंच झालो, उपसरपंच झालो, इथं पहिला विकास थोडासा झाला पाहिजे आणि आपण गावाचा विकास केला पाहिजे, हे योग्यच. ग्रामीण भागात आजकाल तर अशी पद्धत झाली की गावात 50-60% लोकवस्ती असती आणि 30-40% लोकवस्ती कधी कधी तर अखंड गावाच्या बाहेर असते, म्हणजे मळ्यात असते, वस्तीवर असते आणि तिथलाही विकासाचा प्रश्न हा बऱ्याचदा आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर या ठिकाणी आलेला असतो. आणि म्हणून बरेच प्रश्न आहेत गावामध्ये. एखादं गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तिथं जर आर्थिक उलाढाल सोसायटीच्या माध्यमातून चांगली होत असेल, ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ पद्धतीने चालत असेल तर निश्चितपणे गावाचा विकास होत असताना आपल्याला दिसतो.
बिघडतं कुठं? जेव्हा सरपंच आणि उपसरपंच पदाबाबतीत जेव्हा काही भानगड ठरल्याप्रमाणे नाही होत तेव्हा बिघडते. आता पुरुष मंडळी जास्त असा लागले, परंतु तिथं आता बिघडून देऊ नये की त्या पद्धतीने योग्य निधीचा योग्य वापर आपल्या गावाच्या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि विकासासाठी आपल्याला कसं वापरता येईल हे प्रामाणिकरित्या आपण पाहायला पाहिजे. अहो पत्रकारावजी कदम साहेब सुसरसारख्या गावात जन्मले, त्यावेळी शिक्षणाची व्यवस्था नव्हती, इथं पाण्याची व्यवस्था नव्हती, दुष्काळ होता, आई वडील अशिक्षित होते, पण तिथपासून त्यांची एक दूरदृष्टी होती की मतदारसंघाचा काय पर्यटन विकास झाला पाहिजे आणि म्हणून शिक्षणापासून ते समाजकारणापासून राजकारण या दृष्टीने या कडेगावच्या विकास आणि काय करण्याचा प्रमाण क्षेत्र जो त्यांनी केला आणि त्यांच्या विचारातनं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करण्याचा एक चांगला प्रयत्न करतो. ही जी काय या ठिकाणी आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे त्याचं सगळं कुठले व्हिडिओ साहेब वाचत होते आणि खरोखरच ही योजना अत्यंत चांगली. या गावात जे जे आपल्या म्हणजे ह्या योजनेअंतर्गत जे जे गावाचे आपले चांगले विषय ते सगळे आपण या ठिकाणी अंमलात आणू शकतो. त्याची अंमलबजावणी केली तर गाव आपलं किती विकसित होऊ शकतं कदाचित याची कल्पना पण आपण करू शकता. मला आठवतं 15 वर्षापूर्वी संत गाडगे बाबांचा फोटो आपण या ठिकाणी लावलाय, त्यांचं आपण या ठिकाणी स्मरण करून हे अभियान आपण सुरू करतो. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवले गेले आणि मला अभिमान आहे की त्या राज्यस्तरावरच्या अभियानामध्ये आपल्या ह्याच पलूस तालुक्यामध्ये भिलोडी आणि अंतरसोपच्या गावाने नंबर पटवण्याचं कामगिरी या ठिकाणी केली आणि त्या अभियानामध्ये जे नुसतं अभियान ग्रामपंचायतीने राबवलं नव्हतं. आपल्यापैकी कदाचित काही लोकांचा गैरसमज असेल की सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ते अभियान राबवलं आणि ते यशस्वी केलं. नाही, ती लोक चळवळ संपूर्ण गाव त्यात सहभागी झालं होतं आणि ज्या गावांना ज्यांनी राज्यस्तरावरचा नंबर पटवला त्यावेळेस त्यांच्या बरोबर अभ्यास केला की या गावामध्ये असं काय विशेष पूर्ण केलं की सगळं गाव त्यात सहभागी झालं, सगळे लोक त्या अभियानामध्ये सहभागी झाले. त्याचं एकमेव मुख्य कारण होतं की त्या गावातली एक स्त्री एक महिला आमची भगिनी त्या अभियानामध्ये सहभागी झाली होती म्हणून अंतर्गोप मध्ये भिलोडीला या ठिकाणी पुरस्कार मिळाले. आणि म्हणून इथं बसणाऱ्या आमच्या 50% या सभागृहात बसलेल्या भगिनींना मला नम्रपणे विनंती करायची, आज हे 50% जे आरक्षण आपल्या भगिनींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं तर कुठेतरी काँग्रेस पक्षाचा विचार आहेच, पण आता बळकटी करायची असेल तर आपल्याकडे जे अधिकार आहेत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याची आता आवश्यकता आहे. आणि मग आम्ही तुमच्या पाठीशी मला मीडिया साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविक मनोगतामध्ये सांगितलं की 650 लाख म्हणजे थोडक्यात 7.5 कोटी या ठिकाणी सांगितलं की पहिल्या राज्य स्तरावरच्या पुरस्काराचे रक्कम आहे. व्हिडिओ साहेब या सगळ्या आमच्या पलूस तालुक्यातल्या लोकांसमोर ख्याल करून की जर पलूस तालुक्यातले कुठलेही गाव माझ्या राज्यस्तरावर गेलं तर तुमच्या 7.5 कोटी बरोबर विश्वविद्यालय कोटी द्यायला तयार. सर्वात मोठा आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आम्हाला राहील की माझ्या मतदारसंघातल्या या पलूस तालुक्यातल्या मातीतले गाव राज्यस्तरावर या अभियानामध्ये यशस्वी ठरलं. त्या स्वाभाविक तुमच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांची तुमच्यासोबत हे काम करणारे इतर अधिकाऱ्यांची मदत सहकार्य आम्हाला महत्वाचं आहे. परंतु खरं काम जे आपल्याला करावं लागेल ते तुमचं आहे सगळ्यांचं. तुमच्यावर असणारे गावातले जे ग्रामस्थ आहेत आणि पक्ष कुठला का असं ना मला तरी फरक पडत नाही, कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असो 1 कोटी तुम्हाला द्यायला आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. ती माझी रक्कम असेल एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तालुका स्तरावरचा पहिला टप्पा आहे, जिल्हा स्तरावरचा आहे, मग विभागाचा आहे, मग राज्य स्तरावरचा. आता त्याचं सुद्धा ब्रेकअप निघू शकतो पण आज देत नाही. परंतु हे आपण सगळ्यांनी जे पुरस्कार मिळावे त्याच्यासाठी दिवस रात्र थोडं लोक चळवळ लक्षात ठेवा, जनजागृती ही पहिलं करणं फार आवश्यक आहे. या आरोग्याच्या संदर्भातले विषय तर आज आपण पाहतोय करोनाचा काळ आपण सर्वांनी दुर्दैवाने पाहिला आणि त्याच्यानंतर स्वच्छता त्या ठिकाणी इतर काही गोष्टी आपल्याला हळूहळू त्याचं महत्व अधिक जास्त पद्धतीने आपल्याला करावं लागतं. आरोग्य आणि इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींवर आपण बारीक लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं आज या ठिकाणी जे काही सामाजिक न्यायाचे विषय इथं गाव कल्टिवेटर संस्था सक्षमीकरण करणं, जलसमृद्ध आता बऱ्याचशा गावांमध्ये जलजीवन मिशनची कामं करायची पूर्ण झाली असतील, काही ठिकाणी रखडली असतील, परंतु हाही त्यातला महत्वाचा मुद्दा आम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रपणे विनंती करायची की हे अभियान अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य सरकारने आणलंय त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपण
ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य एकत्रितपणे सगळ्यांनी पक्षापेक्षा बाजूला ठेवून या ठिकाणी एक दिलाने एक विचाराने आपण कामाला लागावे. ज्या वेळेस कुठल्याही ग्रामपंचायतीला जर कुठली मदत लागेल तर या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या गावाला लागेल ती मदत करण्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणून हे आव्हान आपल्याला यशस्वी करायचंय, यशस्वी राबवायचंय. तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आज ग्रामपंचायतीमध्ये आपापल्या स्तरावर चांगलं काम करा. बरीचशी शहरे माझ्या ओळखीचे म्हणून त्यांच्यात ती क्षमता मी पाहू शकतो की त्यांच्यात ती जिद्द आहे, हिंमत आहे. त्यांनी ठरवलं तर ती करू शकता, फक्त आता ठरवण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमातून एक नवी ऊर्जा घेऊन आपल्या गावामध्ये हे अभियान कसं यशस्वी करता येईल त्याच्याकडे प्रामाणिकपणे आजपासून कामाला लागावं. मी पंचायत समितीचे त्यांच्या कदम सरांचे आणि सगळे इथं जे काय आलेले आहेत आदरणीय महेंद्रप्पा असतील, लेके बापू असतील, हे सगळे 2 संस्था चालक आहेत ते सुद्धा जिथेही काही कमी लागलं तर ती दोघं मदत करतील. बरोबर ना बापू? सगळी मंडळी अशी तुमच्या पाठीशी आहोत, त्यांना चांगला उपक्रम आहे. हे सगळे जण या ठिकाणी आपण मला वाटतं यशस्वी करावी. पुन्हा एकदा राजेश कदम सरांनी मला बोलवलं त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद मानतो. सगळ्यांची कार्यक्रम सुशील झाला त्याबद्दल मनापासून आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं म्हणून सुद्धा थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.